आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बंकट असा कसा वागते हा पोट्टा काही समजतच नाही. हो ना वेगळीच वागले आज. केवढ्यानं डाफरला मायावर. हो ना कधी असं बोलला वागला नाही. अहो उघडा ना दार. अव त्यानं आतून लावला आहे, आता तोडू का दार. तोडा का लागते बाबूजी, चिटकने दहा दार आले. मग कथा अहो ढकला ना, उघडा ना दार. मायवालाच गेलं पोट्ट कवाई सरकते. आता उघडता का दरवाजा. हो ना तर बाजूले. बंकट बंकट लेकरा. ए बंकट असा काऊन बसला. बाबा बसल्या बसल्या झोपला का. असे काऊन बसले. हो ऐकत नाही तर हलवा ना त्याले. थांब ना तू. ए बंकट समाधी लावल्यासारखा काऊन बसला तू. बंकट ए बंकट. बंकट लेकरा. ए बंकट. बंकट ए बंकट. अरे उठ ना. बंकट अरे उठ ना बंकट. अरे उठ ना. बंकट आता तुले जा लागते लेकरा. तुम्हाला सोडून मी कुठं बी जाणार नाही. मायापासून तू कधीच दूर जाणार नाहीस लेकरा. पण आता तुले तुझ्या घरी जा लागते ना. पण महा जग तुमच्या चरणाशी आहे ना. मला नाही जायचं. मला सेवा करायची आहे, भक्ती करायची आहे. ही भक्ती सेवा तू मनानं आणि चिंतनानं पण करू शकते ना लेकरा. शरीराचे भोग राहते, पाश राहते. देव भक्ताच्या शरीरातच राहते का नाही. जसा देव अर्जुन तुकाराम जनाबाईच्या हृदयात राहिला तसा जिथं तू तिथं मी आहे ना लेकरा. तू मले मनाच्या वेगानं भेटू शकते पण शरीर मागे सुटून जाते ना. जा जा लेकरा जा. गण गण गणात भूते गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. बंकट लेकरा उठ ना. ए बंकट. बंकट बाबू बाबू पाणी घ्या. बंकट अहो हा असा का करून राहिला. आता मला कसं समजेल. अंग इथं गार नाही लागून राहिलं. असं कायले बोलता बाबूजी. आता का बोलू तर. बंकट ए बंकट. लेकरा उठ लेकरा उठ. काय झालं. त्याचा पिंजऱ्यातल्या वाघावानी कायले पाहता. नाही म्हणजे आता तू आलो ना. हा कुठे गेला. कुठे होता तू. तू मले मनाच्या वेगानं भेटू शकते पण शरीर मागे सुटून जाते ना. नमः शिवाय. बावरते कायले बंकर. शरीराच्या बी अवस्था राहतेत ना. शिशु बाल तरुण वृद्ध तशा भक्तीच्या बी अवस्था राहते. आता नदी सागराकडे येऊन राहिली ना. सागराला भेटायच्या उडीनं नदीले बी दऱ्याखोऱ्यातून रानावनातून मार्ग काढत काढत या लागते ना राजे हो. गण गण गणात भूते गण गण गणात भूते. देवा बाळकृष्ण सोडव ना माया नवऱ्याले. धाव ना देवा धाव ना. माय भाऊ
पडलं ना किती घाबरते बाई ही. मग जीव गेल्यावर आणि कायले बोंबलते? पाणीच पडलं ना, उकळतं तेल तर नाही पडलं अंगावर तर. पाय ना नाही ते सासूबाई मी उठते कायले? बस तिथंच. काम कोण करणार? काम चुकार मेली. नाही सासूबाई, लक्ष नव्हतं ना महावाला म्हणून मी ते घालू का तुला रट्टा? लक्ष नसाले काय झालं? दादा नाही ना. पण मग हिले घाबराले दचकाले काय झालं? झाला का तू वाला कल्ला सुरू? हा कल्ला दिसून राहिला. तुमच्या सुनेचे गुण नाही दिसून राहिले तुम्हाला. या फाटकीचं कामात लक्ष आहे का? पा तुम्हीच पा. आता मायच्या मायेनं तिचं मन समजून घेशील का नाही? अगं तिच्या नवऱ्याला काढण्या लागल्यात, अटक झाली त्याले. जबाबदार कोणत्याले? बाप्पा आता बाप्पा देवा कायले करून राहिले? दिसलं नाही तुम्हाला? रामचंद्र तुमचाच पोरगा आहे ना? का दत्तक घेतला होता? सारखं बोलशील का? चकलीवाणी गोल गोल बोलणं नाही जमत मले. तडका फड बोलते मी. आता मले सांगा, असा मस्त वाल रेड्यावानी कधी सण्यानी वागून राहिला का आपला रामचंद्र? आठवा? नाही आठवणार. ती डोक्याची टापशी काढा आणि डोकं खाजवा. आपल्या रामचंद्राले कधी असं वागताना पाहिलं का तुम्ही? कोणावर कधी असा धावून गेला का तो? नाही ना? आता तर नड्डीचा घोटच घ्यायला धावला. पाहिलं ना तुम्ही? आणि कोणाच्या अंगावर धावून गेला? त्या वाघाच्या अंगावरचं, व्यंकोबाच्या अंगावरचं. मग सोडेल का तो व्यंकोबा आपल्याले? फाडून खाणार नाही? तू व्यंकोबाची बाजू घेऊन राहिली? माया पोराचीच बाजू घेऊन राहिली ना. आपला रामचंद्र असा वागला त्याले कारण ही. नाही सासूबाई. तुले अगं चुप चुप. गप बस. कधी उठली? या खुर्चीनं चिथावला, भडकवला माया रामचंद्राले. रोज थोडं थोडं विष भरलं त्या मनात. आता सुनबाई कायले बोलन? आला पुढका सुनेचा. मोठी करामती आहे नाही पांढरी पाल. त्या व्यंकोबाचा मायावर तर डोळ्याची असं सांगून भरवलं आपल्या रामचंद्राच्या मनात. ठाचू ठाचू दारू भरली त्याच्या मनात आणि झाला ना स्फोट. अगं समजत नाही का तुले? तो डाव होता ना व्यंकोबाचा. नाही कोण म्हणत व्यंकोबा आहे उलट्या काळजाचा. पण मी म्हणते माकडानं वाघाच्या मिशा ओढायच्यात कशाले? अंगात वारं आल्यावानी झपटा मारत होता. आणि माई सवत तुमची लाडाची पहिली बायको बसली होती चिचेवरती. बारी पुळ काय ना तुम्हाला तिचा? हा तीच शिरली होती आपल्या रामचंद्राच्या अंगात. शांत हो ना ग बाई तू. कशी शांत होऊ? सांगा ना, कशी शांत राहू? रामचंद्राला सोडून आणण्याचा मार्गच नाही दिसून राहिला ना मले. आता तुमचे मालक भवानी राम सोडून आणतील का? बाप्पा मग डोकं भनभन करून राहिलं. का करू? कसं सोडून आणू माया रामचंद्राले? जगदंबा जगदंबा. अबे काय झालं बे माकडांनो? खा लाडू खाल्ले आणि आता तुम्हाला सुस्ती येऊन राहिली का बे? अबे खाण्यापूर्वी विचार करायचा ना. फुकट मिळालं तर किती बी आदळता. आता बोलान का? बोलायला काय हरकत नाही, पण आधी 5-6 दात तर हिथच गेले ना मावाली. हो ना सावकार, मले तर 5-7 वेळा उलटा लटकवला ना जी तुम्ही. आता सांगता का? बोलतो सावकारजी, आमचं इमान तर तुमच्या चरणीला सावकार. त्या नाथासारख्या फालतू माणसानं सगळ्या गावात एकच तुमच्या थोत्री मारली ना सावकार. लय वाईट झालं जी. हो दुसरी म्हणजे दागिन्याचं मडकं भेटलंच नाही ना. तिसरी
त्या रामचंद्राला अटक झाली. त्याला तर अटक व्हायलाच पाहिजे होती ना. अहो पण त्याचा धक्का जानकीताईने घेतला असेल ना. मोगऱ्याच्या कळीवाना आहे ती जानकीताई. हो आणि तुमचा तर जीव आहे ना तिच्यावर तर. पण ती कळी कोमेजली असेल ना. विर्या, नाथाले इथलं बळ आलं कुठून? त्या खोळ्यामुळं. म्हणून त्या खोळ्याले, नाथाले आणि गावकऱ्याले आम्ही नाही सोडत. राहिला प्रश्न रामचंद्राचा म्हणजे जानकीचा. मोगऱ्याची कळी आहे ना मायवाली जानकी, आमची जानकी. विचार करा लागन. डोळ्याचं पारणं फिटलं का? साक्षात पांडुरंगाले पाहिलं. हो ना जी. हा जसं शिवलिंगाचा महाशिवरात्रीला अभिषेक घालतात ना, एकदम तसंच दुधानं आणि पाण्यानं अभिषेक घातला ना जी. हाव ना. आणि जवा रेशमी धोतर, बाराबंदी, फेटा घातला का बुवाले, तो डोळे दिपले का? साजरं सुंदर तेजस्वी रूप का? असं वाटलं की बस बघत बसावं. पण समजा साजरं सुरू असताना बाबाजी कपडे फेकून सनी कायला निघून गेले? सिद्धपुरुषाच्या मनातलं आपल्याला समजते का? हाव ना दामोदर, मला वाटते बाबाजीने माझ्या झोपडीत यावं, राहावं. माझी तर लय श्रद्धा आहे ना त्यांच्यावरती. माया मनातलं बोलला काकाजी. मला बी असंच वाटतं बुवाजीले घरी न्यावं. हा आता अग्रवालावानी वाडा नाही आपला, पण बुवाजीले घरी न्यावं, मंगल स्नान घालावी, प्रसाद द्यावा. अग्रवालसारखं नशीब लागतं. काय बोलू राहिले का सदा भाऊ तुम्ही? अरे भावा, देवात आणि भक्तामध्ये फरक करू राहिले का तुम्ही? मी तो माझ्या स्वतःच्या हातानं पुरणाची पोळी, वडा भात, त्याच्यावर गरम तेल, हिंगाचं पाणी मस्त माझ्या हातानं बाबाजीला खाणं घालून म्हणजे खाऊ घालून मी, आहे की नाही? पण बाबाजी आले पाहिजे ना. आणि पितांबर त्याले बंकट भाऊ सारखी भक्ती लागते बाबा. ध्यास असावा लागतो, ध्यास. प्रसन्न मनानं हाक मारायची ना बाबाले, म्हणे बाबाजी गरीबाचे घरी या जेवाले. हा आमचं बी जीवन सफल करा ना. गण 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 गणात बोधे, गण गण गणात बोधे. मला तुमच्या संग लई महत्वाचं बोलायचंय, पण कसं बोलावं ते समजत नाही. काय वाटतं तुम्हाला मायाबद्दल? माया अहो, लक्ष कुठे आहे तुमचं? मी बोलूनच राहिली आणि तुम्ही भलताच विचार करून राहिला. महाराज बोल, का बोलत होती? मी म्हणत होते तुम्हाला काय वाटतं मायाबद्दल? असं काय विचारते? कारण वागण्यात तसंच दिसते ना. दिखावायचं वागणं मला जमत नाही. अहो, बायकोवर तर प्रेम दिखावा राहते का? प्रेम भावना राहते, अनुभवा लागते. अहो मग कधी भेटन आम्हाला अनुभवायले? मला तर वाटतं तुम्ही आमच्यात नसताच, दुसऱ्याच जगात राहता. तुमच्या वागण्याचा तरासच होतं ना. कोणाला त्रास व्हावा असं वागत नाही मी, तसा प्रयत्न तरी करतो. बाप्पा, मग अशी किती बोलले बाबूजीला फाड फाड? असं बोलते का कोणी? चुकीचं बोललो का मी? बाप्पा, मग काय राहिलं बोलायचं? असं बोलते का कोणी? असं वागते का? ही पद्धत राहते का? ही संस्कृती राहते? किती बोलला? चुकलं मावालं. घरात आलेल्या अतिथीचा अपमान झाला. साक्षात शंभो महादेवाले, महाराज आले, बाबूजी तुसळ्यावानी बोलले. खुळा खुळा म्हणत त्याचा मजाक उडवला. अहो पण बाबूजी आहे ना ते. असं वडिलांची कोणी चुका काढते का? तू या घरात आली किती वर्ष झाले? 10-11. 10 वर्षापूर्वी तू माझ्या आयुष्यात आली आणि रोज रोज मला प्रश्न विचारते, माझ्या चुका काढते. ते बरोबर, त्याले प्रेम म्हणायचं? हा
आणि ज्या पित्याने मले जन्म दिला, 26 वर्ष सांभाळलं, ज्याच्या मांडीवर मी खेळलो, त्याचं वागणं चुकत असन तर मला सांगायला नको? मले माझ्या जन्मदात्यावर तर प्रेम नाही, आदर नाही असं म्हणायचं का तुले? प्रेम आहे म्हणून सांग ना, ऐक नाही. आहो पण समजत नसन तर एक शब्द पण बोलू नकोस. मला उगाच भांडणात रस नाही. अतिथी देव असतो का नाही? हा. आणि देव म्हणजे आपला मोठा बाप. आणि बाप राहतो, मग तो कोणाच्या पण रूपात असो. आणि याची जाणीव मी माझ्या बापाले करून दिली. गणगण गणात बोते. बाप्पा, आजवर इथल्या मोठ्या आवाजात वरडून तर हे कधी बोलले नाही. काय झालं यायले? काय प्रकार आहे हा? आता काय डोळ्यांनी जाळशील मले? एखादे पडून राहिले ना तुझ्या डोळ्यातून? थंडगार पडलेल्या राखेच्या ढिगाऱ्याला जाता येते का? कोणाला बोलून राहिली तू? तुम्हाला काय वाटतं? कोणाला वळायला निघाली तू? हा काय प्रकार आहे सारखं सांगते का? आता मले विचाराल तर बघा, शूरमर्दाले ओवाळतात, मर्दुमकी गाजवणाऱ्याले, कुस्ती जिंकणाऱ्याले, जगायगळं काम करणाऱ्याले ओवाळतात. जो शंकरपाठ जिंकते त्याले पण ओवाळतात. पण ही तर कोणी काय जितलं? गळ्यात अडकवलेल्या 4 काळ्या मण्यांची आणि कपाळावर लावलेल्या लाल कुंकवाची हीच तर मजबुरी राहते ना. ज्याच्या नावानं बाई मिरवते ना, त्यालेच पूजावे लागते तिले. जिभेला काही हाड आणि या पोट्टीला काही लाज शरम. काय चुकलं नर्मदेचं? हे पण खरंच आहे म्हणा. तुले तर काय नवरा म्हणजे पालापाचोळाच वाटते. ओवाळायला येते, बिनपानाने माहीत असते, तर ही पोट्टी काय बापाची इज्जत करत? संताप होऊन राहिला ना, ठिणग्या निघून राहिल्या ना डोसक्यातून. घरच्या करत्या पुरुषाले बायको पोराईनले अभिमान वाटावा ना, असंच वागावं लागते, असंच करावं लागते. करत्या पुरुषाले इज्जत मिळते आणि नाकर्त्याले घृणा मिळते. तू तोंड कोण धरणार? त्याले धमक लागते ना. इथलं मोठं प्रकरण झालं, शितू झाली, गावासमोर साठ्यांची इज्जत गेली. माया रामचंद्राले शिपाई धरून घेऊन गेले. काय केलं तुम्ही? नुसतंच पायत राहिले. तुम्हाला तर घामच फुटत नाही ना. पार रान जळलं पण तुम्हाला आजच लागत नाही. मग तुम्हाला ओवाळू नाही तर काय करू? अगं काहीतरी करायला पाहिजे, समजतं ग मले. त्याचाच तर विचार करत होतो ना. ए, रडू नको. सासूबाई, त्यांना ते गप ग. आणि तुम्ही कायचा विचार करून राहिले? हे बघ, रामचंद्राले सोडवायचं तर मामलेदारापर्यंत जायला पाहिजे. आता मायासारखं मामुली माणूस मामलेदार. हा, तुम्ही मामुलीच राहा, पण तुमचे मालक श्रीमंत भवानी शेठ ते मामुली आहेत का? नाही ना. तुमच्या मालकाचे नुसतं पायात चाटत राहाल का मदतीसाठी हात मागाल? तुमच्या पोराच्या जीवाचा प्रश्न आहे ना हा. हेच खरं आहे. मालक नक्की मदत करतील. का झालं जी नाता काकाची? हालत नाजूकच आहे ना. भरोसा नाही वाटत गाड्या. बाप्पा, जीव वाचवणं त्या देवाच्या हातात आहे का? पण खोकल्याचा ठास कमी व्हायले काहीतरी दवा तर द्या ना. खोकलू छातीचा पिंजरा दुखत असेल ना. हो, चल चाटण देत, वाचवायचा प्रयत्न तरी करू. चल.
महाराजा मरण्याचं दुःख नाही जी, तुमच्या सोबत राहिलो. धाकट्या सावकारानं लय छान सोहळा केला जी, धन्य झालो. पंढरीचे विठोबाईले शेगावात पाहिले, धन्य झालो. मरण्याचं दुःख नाही जी, या मिटणाऱ्या डोळ्याले एक वेळ दर्शन द्या जी, मग येऊ द्या मरण. दर्शन द्या पांडुरंगा, दर्शन द्या. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. हे चरण सोडून जायची इच्छा नाही जी, पण श्वास कमी राहिलं ना. कष्टी कायले होते लेकरा, तू हाक दिली तर आलो ना. धीर धर ना. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते.